नमस्कार. आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे आणि ते भीतीचं वातावरण आहे बिबट्या नावाच्या प्राण्यामुळं. आपण पाहिलं असेल सेलू शहरामध्ये सुद्धा CCTV फुटेजमध्ये बिबट्याचा म्हणजे फोटो आणि म्हणजे व्हिडिओज या ठिकाणी व्हायरल झालेला आपण पाहिला असेल. खरा असेल खोटा असेल परंतु या ठिकाणी बिबट्या या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी आढळला आहे. त्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. तर मग अशामध्ये आपण काळजी कशा पद्धतीने या ठिकाणी घेतली पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी नागरिकांना करणं गरजेचं आहे. शासन त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत. शासन काय प्रयत्न करत आहेत आपल्याला माहिती आहे. परंतु आपण एक नागरिक म्हणून आपण कशी काळजी घ्यायची, आपल्या लेकरांची कशी काळजी घ्यायची हे खूप महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बिबट्या जो आहे तो हाईटनुसार या ठिकाणी अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुमची हाईट जेवढी मोठी असेल ना त्या ठिकाणी तो तुम्हाला तुमच्यावरती अटॅक करायला या ठिकाणी टाळतं. त्यामुळं खास करून काळजी घ्यायची आपल्याला लहान मुलांची. तर एवढ्या आता यांची जी हाईट आहे याच्यापेक्षा एवढ्या हाईटची जर मुलं असली ना तर त्यांची या ठिकाणी काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. कारण की बिबट्या त्यांच्यावरती या ठिकाणी अटॅक करू शकतो आणि तो हाईट कमी असेल तर या ठिकाणी अटॅक करतो. आता दुसरी कोणती काळजी घ्यायची, सपोज तुमच्याकडे बिबट्या आलाय, तो पलीकडे समोर उभा आहे, तर अशा वेळेस समजा तुमच्याकडे असं जॅकेट असेल तर काका करून दाखवतात बघा. जॅकेटला असं यांनी काकाने केलं का त्या पद्धतीने या ठिकाणी जॅकेटला वर करायचं. ते याच्यासाठी की बिबट्याला आहे त्याच्यापेक्षा आपण मोठं दिसलो पाहिजेत हे त्याच्या मागचं कारण आहे. परत दुसरी कोणती काळजी घेऊ शकतात, आपल्याकडे असल्या पद्धतीचा रुमाल जर असेल तर या ठिकाणी रुमाल आपण या पद्धतीने असं बांधू शकतो. म्हणजे चुकून जरी बिबट्याने आपल्यावरती अटॅक केला तर बिबट्याने अटॅक केल्यानंतर त्याची दातं जी ते आपल्या या रुमालाला अटकतील आणि त्याच्यातून या ठिकाणी आपण वाचू शकतो. असं खूप वेळा काका खाली घेत असं खूप वेळा झालेलं आहे की त्या उपरण्यामुळं वाचलेल्या म्हणजे त्यांच्यावरती अटॅक झाला पण त्यांच्याकडे ते उपरणं असल्यामुळे या ठिकाणी ते वाचलेत. हे एक आपण काळजी घेऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बिबट्या आला तर एकदम घाबरून जाऊ नका. बिबट्या आलाय तर घाबरून गेलं तर आपण तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही पळ काढण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी तुम्हाला 100% धोका आहे. तुमच्यावरती या ठिकाणी 100% अटॅक होऊ शकतं. आणि अशा वेळेस काय करायचं, सपोज आपण उभे आहात तर काकाने सांगितलं त्या पद्धतीने असं वर करायचं. आपण आहे त्याच्यापेक्षा हाईटनं उंच दिसण्याचा प्रयत्न करायचा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला मागं जायचं तर या पद्धतीनं मागं जायचं आहे. म्हणजे असं पाठीमागून फिरून गेलात तर या ठिकाणी आपण म्हणजे घाबरायचं नाही आहे. या पद्धतीनं हळूहळू हळूहळू पाठीमागं जायचं आहे जेणेकरून आपण त्या आणि जेव्हा आपण असं पाठीमागं जात असताना आवाज करायचा आहे. आपल्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलवरती गाणं या ठिकाणी लावू शकतात की असं वाटलं पाहिजे ना बिबट्याला की आपण एक जण नाही आहेत, आपण 4-5 जण आहेत असं या ठिकाणी त्याला वाटलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण बिबट्याने जो अटॅक केलेला आहे तो कधी अटॅक करतो, ज्यावेळेस आपण खाली वाकलेलं असू, कोणीतरी काहीतरी गवत कापत असू, शेतामध्ये दारे धरत असू किंवा इथं कुठेतरी बसलेला असू. तर कारण की तो 4 पायाच्या प्राण्यांवरती या ठिकाणी अटॅक करतो. त्यामुळे आपण बसलेला असाल तर या ठिकाणी अटॅक करण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं बिबट्या आला तर परत त्याला दगड फेकून मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू नका किंवा आपल्याकडे आहे ती वस्तू या ठिकाणी फेकून मारण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही तसं करत असाल तर त्याला तुम्ही चिथावणी देतायत, त्याला हल्ला करण्यासाठी या ठिकाणी प्रवृत्त करतायत. तर अशा खूप साऱ्या काळजी त्या ठिकाणी त्या आपण घेतल्या पाहिजे. खास करून आपण लहान मुलांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. त्यांना सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी शाळेमध्ये सोडवत असताना, क्लासमध्ये सोडवत असताना आपण स्वतः गेला तर या ठिकाणी खूप म्हणजे तेवढी आपण या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. जे वृद्ध आहेत, जे आपल्या घरातले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझे जे तरुण भाऊ आहेत त्यांना जे रात्री फिरतात चॅटिंग करण्यासाठी कोपऱ्या कापऱ्यांनी, तर त्यांना या ठिकाणी सांगणं आहे तेव्हा तुम्ही त्या कोपऱ्या कापऱ्यांनी चॅटिंग करत असताना तुम्ही तुमच्या चॅटिंगच्या नादामध्ये असतात, पण त्या चॅटिंगच्या नादामध्ये जर एखाद्या वेळेस तुम्हाला तो धोका होऊ शकतो, तुम्ही त्या बिबट्याच्या अंगावर गेलं ते तुम्हाला थोडं सोडणार आहे. त्यामुळे खास करून जे तरुण भाऊ आहेत त्यांना विनंती, आपण नेटवर्कसाठी रात्री इकडे तिकडे फिरत असतात तर तुम्ही मोबाईलवरती चॅट करत असताना थोडीशी तेवढी सुद्धा या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांची काळजी घ्या. आपल्याला तिथं समोरून दिसलाय तर तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करू नका. आपण आहे त्याच्यापेक्षा हात वर करा, मोठा आवाज करा आणि हवा असेल तर शासनाचा आय थिंक 1926 जर आपल्याला बिबट्या कुठं आढळलाच तर 1926 हा हेल्पलाईन नंबर आहे. त्या हेल्पलाईन नंबरवरती आपण वन विभागाला सुद्धा या ठिकाणी कळवू शकतो. पण वन विभागाकडनं असा रिप्लाय यायला की आम्हाला एखादी जीवितहानी झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही तिकडे येऊ शकतो. परंतु आता किती ॲक्शन मोडवरती आहे वन विभाग हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला माहिती नाही. परंतु आपण एक आपलं कर्तव्य म्हणून जर आपल्या शहरामध्ये आपल्याला बिबट्या आढळला असेल तर निश्चितच या ठिकाणी आपण त्या हेल्पलाईन नंबरवरती वन विभागाला सुद्धा कळवायचं. ह्या खूप साऱ्या काळजी आहेत आपण ज्या घ्यायच्या आहेत. जेव्हा आपल्या समोर येईल तर आपण अशा पद्धतीनं मागे जायचं, नजर त्याच्या समोर या ठिकाणी म्हणजे त्याच्याकडे या ठिकाणी नजर ठेवायची. पळ काढण्याचा प्रयत्न करायचा नाही. पळ काढण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी निश्चितच आपल्यावरती हल्ला होऊ शकतो. पुन्हा एकदा आपल्या लहान मुलांची काळजी घ्या. आपल्या घरातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची काळजी घ्या. जर तुम्हाला दिसलाच
तर या ठिकाणी एवढ्या साऱ्या प्रिकॉशन्स आहेत, त्या प्रिकॉशन्सच्या काळजी या ठिकाणी आपण घेऊ शकतात. आता शासन त्यांच्या पद्धतीनं कार्य करत आहे. आता शेळ्या येणार आहेत काही दिवसांनी, तर शेळ्याचा पहिला लॉट आपल्या शेलू तालुक्याला केव्हा भेटतो ते आपण सगळेजण वाट पाहत आहोत. पण त्या शेळ्या येण्या अगोदर आपण आपली काळजी घेणं या ठिकाणी मात्र गरजेचं आहे. सरकारच्या शेळ्या यायला आणखीन वेळ आहे, कारण की त्या शेळ्या कागदावर येणार आहेत का प्रत्यक्षात येणार आहेत हे सरकारलाच माहिती आहे. परंतु आपण एक सुजाण नागरिक म्हणून एवढ्या साऱ्या काळजी आपण प्लीज सगळ्यांनी घ्याव्यात आणि घाबरून जाण्याची गरज नाही आहे. आपण या सगळे जर प्रिकॉशन घेतल्यात तर निश्चितच याच्यामधनं खूप मोठा बदल घडू शकतो. आणि परभणी जिल्ह्याच्या वन विभागाला सुद्धा विनंती आहे की या बिबट्याचा वावर जर सगळीकडे आढळत असेल तर प्लीज आपण एखादा या ना, तुमचा एखादा तज्ज्ञ अधिकारी या ठिकाणी आमच्या शेलू शहरामध्ये पाठवा. प्रत्येक गावागावामध्ये जाऊन या संदर्भातली जनजागृती करा किंवा बिबट्या आल्यानंतर आपण कशा पद्धतीनं बचाव करू शकतात हे प्रात्यक्षिक या ठिकाणी तुम्ही करून दाखवलं तर निश्चितच ज्या नागरिकांच्या मनातली भीती आहे ती भीती निश्चितच दूर होईल. त्यामुळे वन विभागाला विनंती आहे, जर तुमच्याकडे हा व्हिडिओ पोहोचला असेल तर प्लीज, आम्ही एक नागरिक आता सध्या घाबरलेला आहोत, तर आम्हाला एक प्रॉपर मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही तुमचे 4-5 अधिकारी आमच्याकडे पाठवा आणि लोकांमध्ये जनजागृती करून लोकांच्या मनातलं जी भीती आहे ती भीती दूर करण्याचा या ठिकाणी निश्चित आपण प्रयत्न करावा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा सर्व नागरिकांना विनंती करतो, प्लीज आपण सगळेजण आपल्या लहान मुलांची आणि घरातल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.